नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ॲक्च्युली बॅकग्राऊंडला डीजेचा आवाज चालू होता, त्यामुळे आमचा आवाज येत नव्हता, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते आहे. तर जयंतीनिमित्त गावात मिरवणूक असते आणि मला खूप जास्त एक्सायटेड आहे ती मिरवणूक मला दाखवण्यासाठी. त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण गावसुद्धा एक्सप्लोअर केलं आहे, सो तुम्ही व्लॉग पूर्ण बघा. दीवाने इश्क के जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने दीवानगी न पहचानी। हम तो आशिक हैं, भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी। मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ। काला तर अशा प्रकारे आम्ही खूप नाचलो आणि आता मी घरी जात आहे. तर आता घरी जाता मला त्याचं स्कूल दाखवतो आपल्याला गावचं. चला बघूया आपण. या माझं एकदम म्हणजे मी तिथे बालवाडीत होतो पहिल्यांदा माणसं बालवाडीतच असतात. म्हणजे पहिल्यांदा इथे होतं पहिली असं समोर. फर्स्ट टाइम, फक्त ओनली फर्स्ट टाइम. मी तर फक्त बालवाडीत शिकलोय. तुम्हीच धरा माझा डुक्कर पाला आला. डुक्कर माझ्या पद्धतीने पडला. वा, तिथे आम्ही मी इथं बालवाडीत होतो, तिथेच शिकलो मी फक्त बालवाडी. नंतर पुढे मी मुंबईला गेलो शिकायला, समजलं. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे सगळं सर्व मुंबईला शिकलो सर्व. म्हणून तर तू भेटली, आता भेटली नसती तू. हो, मी तुझ्यासाठी थांबली होती ना. हां, बघत होती बापरे हा कधी येणार स्कूलमध्ये माझ्या आणि मी कधी ह्याला प्रपोज करते असं होणार आहे, म्हणून मी थांबली. मग तुझ्या नशिबात होतो मी इथे यायचं. माझं नशीबच फुटलेलं होतं म्हणून कुठलं होतं. किती बोलते बघा, कशी बोलते नवऱ्याला आहो दावाने पण नाही बोलत. तू 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 कर. अरे लग्न झाला होता आपलं, आहो दावा बोला. सासू माझी सासू. तू 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 करते, आता लग्न झालं. म्हणजे हे सगळं एक्सपेक्टेशन याचीच आहे ना की तुम्हाला हवं जावं करायला पाहिजे पकडे. तुला आवडेल का मी तुला हवं जावं केलं तर? आवडेल मला, का नाही आवडणार. तू बोल फक्त. नाही बोलू, नाही बोलू शकत तुला. का बोलायला काय प्रॉब्लेम. हे बघा आलं, दाखव. हे बघा, हे 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 दाखव मला. हे पाठवून आहे ना, हे दाखवणार. हे पाठवून आहे ना. दाखवणार. हे बघा. अच्छा, म्हणजे हे एक ग्राउंड आहे का हे असं? बॅक आहे बॅक. हे आपण गाव आता एक्सप्लोर करूया थोडं. रात्री 7 वाजता मला गाव एक्सप्लोर करायला टाइम घेऊन कुठे भेटला, जाताय. फ्रीज कुठे झालोय. जेव्हा आता आलं तर आपलं फंक्शनच चालू आहे. ते तर आहेच, लग्नाची नुसती धावा सगळं चाललंय. टुर्नामेंट आणि हे बघा, हे आहे ना, हे आहे ना, हे आहे. हो, हे आहे ना इथून पुढे असं जाऊ शकतो का पुढे? ओपन आहे, बंद आहे? नाही, ओपन आहे. ओपन आहे. मग हे इथं होतं पहिले, हे आमचं स्कूल. हे बघा, हे आहे. का लिहिलं ह्याच्यावर? प्राथमिक शाळा घाटाड. इथे शिकायचं. हे बघ, कुठे?
इधर मैं इधर पढ़ता था तभी मैं अच्छा, होशियार था। तेरा वर्ग इधर था क्या? हाँ, वर्ग इधर तभी होशियार था तभी मतलब? होशियार था मैं। अभी क्या हुआ है? मुंबई गया मैं ढबू हो गया। ऐसा कैसे डब्बू तेरे हो गया? प्यार में गिर गया ना इसलिए अरे मैं कि पालने से मेरे प्यार में था। हाँ तो हाँ, मेरे प्यार में 10वीं में आ गया। इधर मेरे को पालने सर से है ना था क्या? सर्टिफिकेट, अरे तू अच्छा लिखता है, अच्छा पढ़ता है, अच्छा सीखता है, अच्छा अच्छा बोलता आप है। समझ रहे हो ना इसका लैंग्वेज से कितना अच्छा पढ़ता होगा और ये। इधर मेरी सिस्टर पढ़ी थी ये वर्ग में मेरी पर सिस्टर। आप क्यों हिंदी में बोल रहे हो? प्लीज मराठीमध्ये बोला, माझा ऑडियन्स सगळा मराठी आहे. मराठी मग आम्ही या वर्गात, माझी बहीण या वर्गात, अजय आहे ना, अजय त्या वर्गात होता. अच्छा हा, ओके. मग ते काही दिसत आम्हाला नाहीये त्यांना, मी शिक्षा तुम्हाला भेटली ते ना, आम्ही जवळून बाहेर दाखवते. थांबा हा. आम्हाला हे बाहेर बघा, हे असे थोडंसं आता लाईट वगैरे नाहीये त्याच्यामुळे, पण ठीक आहे. हे असं आहे ओव्हरऑल. पडलेले होते असं. आणि इथं आमचा हा ग्राउंड, आम्ही इथे खेळायचो. एक दिवस काय आलेलं, आमची स्पर्धा होती डान्सची. गॅदरिंग होतं, गॅदरिंग. गॅदरिंग. हा स्टेज होता अच्छा हा वाला. फुल. आम्ही म्हणजे अशी काय म्हणजे तयारी वगैरे केलेली डान्सची, हा फुल डान्सची तयारी. मित्र दोघं तिघं जण, तो ऋतिक होता ना हा भेटलेला तो आपल्या ट्रेनमध्ये, तो दोघं जणांनी आम्ही फुल डान्सची तयारी केली. रात्रीचा टाइम आला, घरी जेवलो बिलो आणि झोपून गेलो. आणि इथं आमचं नाव घेतात मनीष शिकाव आणि ऋतिक जगताप आणि स्पर्धा. आणि तिकडे आम्ही झोपलोय आणि सकाळी आल्यावरती अरे तुम्ही आलात का डान्सला, सर ओरडत होते आम्हाला. अशी शिवणी प्रॅक्टिस वगैरे सगळं करून काय फायदाच फायदा नाही. नाही झाला, एवढी आमची गंमत झाली. इथे पण तुला झोप नटली. इतका झोपाळू आहे ना, अजून पण झोपतो. पण लहानपासूनच सवय झाली ना, अजून पण झोपतो. गरमीत घाम तर आला तरी झोपायचं. हा. मग चला, तर काय खायचं तुला? तुम्ही खिरवलात तर आम्ही खाणार. चल आपण मग तिकडे जाऊ. तुम्ही काय खिरवणार आम्हाला? गावचं काय असेल ते खाऊ. अच्छा. आता वडापाव वगैरे भेटत नाही वाटतं. भेटतं कोल्हापूर, आपल्याला पुढे जायला नाही. पुढे पुढे. तिकडे कोळीवाड्यात अच्छा जाऊया. कोळीवाड्यात हा मराठवाडा आहे. हा हा आहे ना, हे तेवढा मराठवाडा आहे. चल ही यांच्या वाड्या खूप नंतर उद्या आपण येऊ नाही येऊ पण- सांगता येत नाही ना. पण उगाच शिव्या पडतील. बोलतील की भक्तीमुळे मनीष फिरतो, तर शिव्या पडतील. मग मला शिव्या पडतील. मग मला आपल्या ओरडा तिकडं पडेल. काकाने थांबवलं म्हणजे होतं. पदर पडला. काकाने आपल्याला थांबवलं होतं, बोलतात की Shit. हा त्यांनी थांबवलं ऍक्च्युली. आम्ही कधीच निघणार होतो, पण ह्यांचे ते काका होते, त्यांनी आम्हाला अडवलं, थांबा थांबा थांबा, कुठे जाताय, नवीन सुनबाईंना हे दाखवा, नवीन सुनबाईंना ते दाखवा, असं कर त्यांनी आम्हाला थांबवून थांबवलं. हारबीर घालायचं तिथे. हारबीर घालायचं, जसं काय नाही का काय नाही. तिकडे शूट करताना याला जास्त, कारण का एक इश्यू असतो ना आपला कॉपीराईटचा, यूट्यूबवाल्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे दुकान आणि आहे. इथं टाइम म्हणजे भेटत नाही, टाइम कसा निघून जातो. एक फंक्शन येत आहेत. लगेच एक झालं तर एक लगेच शूट करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. इतकं पटापट पटापट होत आहे सगळं. आणि घरात ब्लॉगिंगमध्ये मी आणि आम्ही दोघंच असतो, त्याच्यामुळे म्हणजे पटापट पटापट. बाकीचे कसे कॅमेरा फ्रेंडली नाही आहे तितके. मग आम्ही शूट करायला आम्ही पण थोडंसं अनकम्फर्टेबल होतो, ते पण थोडेसे अनकम्फर्टेबल होतात. त्याच्यामुळे आमचे बरेच सारे कंटेंट शूट करायचे राहून गेलेत. ऐक सबस्क्रायबर्स वाढवतोय मला. आमचे दादा. ओके ओके. काय खाऊ घेत आहे? तुला काय पाहिजे? काय आहे तुमच्याकडे? थंडा वगैरे पाहिजे? नको थंडा नको, सर्दी झाली आहे. घे ना, थंड वाटत. पाणी घे. पाणी पाहिजे मग? नाही नको पाणी. बोल काय नको, काही नको, राहू दे सोड. मज्जा मज्जा पाणी घे ना, नाही. थंड जरा. गरम झालं तुझं घसा दुखतोय. तुला घे. नको मला 20 आलं. नको. मग काय नाही ते काय बोल. जाने दे फिर, छोड़ दो, चलो फिर. पुढे जाऊया. असं काहीतरी असं हे नाही आहे खाण्यासारखं. काय असं काय म्हणजे जे मुंबईला मिळतं तेच गावाला पण मिळतं. म्हणजे असं काहीतरी वाटत नाही की पण नाही हे खाल्लं पाहिजे, असं काही वाटत नाही. आता इथे येऊन काय खाल्लं पाहिजे माहिती? करवंद तू खाल्लेस ना? जे हो, मुंबईला काल मिळतं खाल्लं. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं मी करवंद खालते. आणि तुला इथं काजूचे हे पण वरचे भेटतील, ते तू खाणार? तुला उद्या देतो. ते बोंड, पण ते वेगळं लागतं ना काहीतरी. म्हणजे ते जास्त खायचं नाही. ते त्याला चीक असतो ना, घशाला भासतं ते. खोकला येतो आणि खोकला येतं. ते तुला येतं. मीच गोड दिसत असेल ना, हा तर काळा दिसत असेल माझा. कोण ना? उद्या नाही, परवा. चला काहीतरी बघतो. पायाच्या जाण्याच्या इकडे.
दादा हे हो दादा हे खेकडे घ्यायला आले. इथे तुम्हाला मच्छी खेकडे हा आमचा जुना भयाचं दुकान फरसान होता फेमस. बापरे आमच्या कंटेंट मध्ये ब्लॉगर्स वाढलेत. इतका काळू काही दिसतच नाहीये त्याच्यामध्ये. काय करायचं माझं ब्लॉगच होत नाहीये, लाईटच येत नाहीये, सगळं काळोख झालंय. अख्ख्या काळोखात मला अख्खे काळोखात गाव फिरवतोय मला. हा आपल्याला दुपारचा टाइमच नाही भेटत आहे. 2 दिवस मी लीग मध्ये होतो म्हणून काय टाइम नाही भेटला. आता आज भेटला, आज जयंती होती तरी थोडं टाइम भेटला. उद्या भेटेल नाही भेटेल ते सांगता येत नाही ना. आणि आम्ही अजून निघणार आहोत, सो आम्हाला माहिती नाही कधी वेळ भेटेल. कारण का मुंबईला पण जायचं आहे, मुंबईला पण बरीचशी कामं बाकी आहेत. त्यामुळे आम्ही बोला आज एवढं सुट्टी घेतल्यापासून गावीच आहोत. सो थोडी सुट्टी आम्हाला मुंबईला पण एन्जॉय करायची आहे. त्यामुळे मी लवकरात लवकर मुंबईला इथून आहे ना जास्त कोळीवाड्यामध्ये हॅलोकडे सगळी मच्छी असते का? आउच या मग चला आपण जाऊया इथून. इथे पहिले खायला भेटायचं काय. नको जाऊ कुठे पण. तुम्हालाच 10 वर्ष फॉलो करतोय आम्ही, म्हणून माझ्या पदरात तुम्ही पडला. हो काय? कदाचित तरी माझा पदर खटका असेल. मग पडलो का ना खावते. किती मस्त छोटे छोटे दुकान आहेत, लांब दुकान आहेत. काय पाहिजे तुला? काय मिळतं यांच्याकडे? काय ते चायनीज मंचुरियन वडापाव काय? वडापाव गरम आहे. माझी वडापाव खाणं कुठे गेली? तू खाणार आहेस तर एक घे ट्राय करायला. कॅश आणलेस मग एक घे. एक घ्या. कसं आहे वडापाव? एक कसं आहे म्हणजे तूप गरम आहे आणि एक तूप द्या. जरा हे होईल. कसा दुखतोय विचारायचा. ताप आलाय मला, सर्दी झाली. गावचं वातावरण क्लायमेट जरा. जर कोणी ह्याला बोललं जोरू का गुलाम तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, समजलं? बायकोवर प्रेम करणं काय चुकीचं आहे का? काय हे आमचे फॉलो सगळे जास्त जपून बघतात. त्यांना माहिती नाही जल्दी बनाव. इंस्टा फेमस मॅडम आहेत. गाडीचा सत्कार झाला, सन्मान चिन्ह भेटलं. येस. मॅच 2 दिवस खेळतायत काही यांचं झालं नहीं. शेवटी हम लोग बैठ के 2 मिनट बैठ के सन्मान चिन्ह लेके गए. इतना अपना ख्वाब है. अरे साल में एक बार खेलेगा क्या, लेकिन मैं खेला, मेरा 100% दिया मैंने. 6-4 वरापाव आया, वरापाव. देखा मेरे को इग्नोर कर दिया. मैं खेला, कैश भी पकड़ा, मेरे को 500 रुपये मिला. कैश पकड़ा ना एक, वो टर्निंग पॉइंट था. मला दे मग. मैंने वो मेरा हिम्मती का तो तेरे हिम्मती का पैसा इधर ही आएगा ना, किधर जाएगा? 500 रुपये मिला. मैंने ऐसा एक कैश पकड़ा ऐसा. दर एक बाइट. बरोबर. गावाचं हे चालू झालं मस्त. तूप मस्त आहे. जरा खाऊन घेतो, मग थोडंसं अजून एक्सप्लोर करूया काय भेटतंय का. ओके. आता आमचा वडापाव सरा सूप बीप खाऊन झालं मस्तपैकी एकदम टेस्टी आहे. माहिती आहे तुम्हाला ही कोण आहे? मी इंस्टाग्राम यूज करता काय? नाही रे, नेटवर्क नाही गावाला. इंस्टाग्राम बघता, युट्यूब बघता? ते युट्यूबर आहे, ब्लॉगर आहे. अरे हा कधी ती भासते ती खरंच. ब्लॉगर आहे, 50,000 हे आहे फॉलोअर्स आहेत युट्यूब वरती. अजून वाढतील नंतर आमचं पेमेंट चालू होणार. पुढे एवढे पेमेंट आम्ही श्रीमंत बनवणार. आम्ही फॉर्च्युनर घेणार. मग आम्ही चला घरी चला श्रीमंत होत आहेत. पाणी पाहिजे प्यायला? हा द्या. असंच ब्लॉग स्टार बना तुम्ही. झालं बंद झालं डीजे चालू आहे ना. असं तुमचा आशीर्वाद आहे, आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तुम्ही मोठे माणसं बना. तिने काका होते कोणते?
तिथे स्प्राईट घेऊन चला घरी. नको. घरच्या पेरा बाहेर. अच्छा मग घे. स्प्राईट आहे का? 450 आहे ना? द्या. 10 रुपये जास्त. थम्स अप द्या नाही तर थम्स अप. बरे कसा गेला. मांजी. 40 आहे ना. 5 रुपये अजून जास्त. 10 रुपये. 35 चा केला आहे. एक्सपोर्टेशन जास्त लावतात ना तरी. 10 रुपये एक्स्ट्रा घेतात आई. जाऊ दे. ठीक आहे. हा तर काल ना काल काय झालं? काकांकडे गेलो होतो म्हणजे आम्ही सगळ्यांच्या घरी पाय पडायला गेलो होतो तर तिथे बाबा होते ना ते आमचे पाय पडत होते आम्ही त्यांचे पाय पडत होते ते आमचे पाय पडत होते आणि आम्हाला बोलले की तुमचं असं आमच्या पाठीशी असू द्या. आई गं मला असं वाटलं ही आम्हाला बोलायचं होतं कडे आमचं राहून गेलं का बोलायचं ते करतायत. अरे बापरे म्हणजे फ्लॅश बंद आहे वाटतं. थांबा थांबा मी चालू का थांबा थांबा ही बघा ब्लॅक ब्युटी. हाय बकरी बकरी. नमस्कार. परफेक्ट. येस तर आम्ही फायनली आता घरी पोहोचलोय. खूप दमलोय दमलोय खूप. खाऊन पिऊन फिरून खूप दमलोय. आता मी चेंज वगैरे करणार आणि जेवण झोपणार. आलो आमच्या घरी. येस आलो आमच्या घरी. होम टूर तर दाखवायचं राहूनच गेलं. होम टूर काय दाखवायचं तुला? आपण नेक्स्ट ब्लॉग बाय दाखवूया होम टूर. आता इकडे जायचं ना उद्या गायमुखला. ओके गायमुख मध्ये मध्ये आपण नवीन ब्लॉग येणार. ओके सो बाय. बाय बाय.